हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार खव्याचे गुलाबजाम. त्यासाठी 250 ग्राम खवा घेतला आहे. आपण अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि 1 चमचावर बेकिंग सोडा घेणार. ह्याचं छान असं आपण मळून घेणार आहोत. घट्ट मळून घेतल्यानंतर आपण ते थोड्या वेळ तसंच ठेवून देऊन त्याचे गोळे तयार करून घेणार. गोळे तयार करून घेताना त्याला कुठेही क्रॅक जाणार नाही ह्याचं लक्षात घ्या. कारण कसं होतं, जेव्हा ते गोळ्यांना क्रॅक जाईल तेव्हा ते तळताना फुटून जातात. त्यामुळे कुठेही क्रॅक जाणार नाही अशा रीतीने ते मळून घ्या. मळताना थोडंसं दूध हवं असेल तरीही घेऊ शकता. त्यानंतर आपण पाक करण्यासाठी ठेवला आहे. 3 वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 4 वाटी पाणी घालून एकतारी पाक तयार करून घ्यायचा. ह्या पाकामध्ये आपण 1 चमचाभर तूप आणि थोडीशी वेलची पूडही ॲड केली आहे. तुपामुळे काय होतं, आपण जरी गुलाबजाम तुपात तळले नाहीत तरी त्याचा तुपाचा फ्लेवर येतो. त्यानंतर गुलाबजाम आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि गरम असतानाच ते पाकामध्ये सोडायचे. पाकही गरम असतो आणि गुलाबजामही गरम असल्यामुळे काय होतं, पाक आतपर्यंत मुरला जातो आणि गुलाबजाम आपले लगेचच तयार होतात. कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला